आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आणि खूप हुशार, म्हणजे माझ्या बोलण्याने काय नाही, पण प्रत्यक्षात खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांची लोकांशी डायरेक्टली नाळ जुडलेली आहे. जे म्हणजे आज हे असं बोललं जातं की लाखाच्या समुदायामध्ये त्याच्यातील अशी किती लोक असतील की ज्यांना साहेब नावानिशी ओळखतात. त्याच्यामुळं असे विषय जे समाजाचे आहेत, मी साहेबांशी बोललो आणि त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं का तू हा लढा उभा कर, पण तुझा समाज, तुमचे भूमिपुत्र बांधव हे तुझ्यासोबत उभे राहिले पाहिजे, तरच तो लढा यशस्वी होऊ शकतो. मी बोललो साहेब मी प्रयत्न करेन, कारण कुठलाही विषय असेल जर आपण प्रयत्नच नाही केले तर लढा कसा उभा राहील. आणि साहेबांनी लगेच मला आशीर्वाद दिला आणि मला सांगितलं ज्या वेळेस तुला कधीही वाटलं की माझी गरज आहे या विषयात, मला सांग, मी हजर असेल. कुठल्याही विषयात तुला काही चर्चा करायची असेल, तुला माझी उपस्थिती कुठं हवी असेल तर मी नक्की असेल, पण हा लढा तू भूमिपुत्रांच्याच बेसवर लढायचं आणि भूमिपुत्रांनाच तो न्याय मिळवून द्यायचं, इथपर्यंत शरद पवार साहेबांचं माझं बोलणं झालं. एक मागे व्हिडिओ व्हायरल झाली होती की शरदचंद्र पवार राष्ट्रीय नेते देशाचे, ते गाडीत बसल्यानंतर त्यांनी तुम्हाला आवाज दिला बाळामामा कुठेत, बाळामामा कुठेत. डायरेक्ट कसं काय नावाने ओळखतात? नाही, प्रश्नच येत नाही. हीच तर शरद पवार साहेबांची खासियत आहे ना. तुम्ही एक मला सांगा ना, असे किती लोक आहेत, किती आमदार खासदार असतील ज्यांना झोपडीतून उचलून शरद पवार साहेबांनी आमदार बनवलं, खासदार बनवलं. आमचे लंके साहेब घ्या ना, शिवसेनेचे तालुका प्रमुख होते, शिवसेनेने दखल नाही घेतली, परंतु साहेबांनी त्यांना खासदार बनवलं, आमदार बनवलं. माझं घ्या ना, हो, मी 25 वर्ष शिवसेनेत काढली ना, माझा हक्क होता खरं बोललं तर या लोकसभेवर, पण नाही मिळाली सीट. परंतु पवार साहेबांनी, मी 2019ची गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यावेळेस मी काँग्रेसकडे फक्त मागणी केली, मी होतो शिवसेनेत. मागणी केल्यानंतर अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुला 100% तिकीट देतो, काही झालं तरी. सगळं झालं, नंतर शेवटच्या क्षणाला कुठंतरी पाल चुकचुकली. मग मला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की मामा मी तुझ्या पाठीशी ठाम आहे, परंतु वरच्या लेवलने अडचणी आहेत, त्या अडचणी तुला सोडवायला लागते. मी बोललो साहेब मी काय करायला पाहिजे? त्यावेळेस अशोक चव्हाण साहेबांनी मला सांगितलं की एकच नेता आहे जो आता तुला तिकीट देऊ शकतो काँग्रेसमधून. तर मी बोललो सांगा ना साहेब. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शरद पवार साहेब. आणि मी मग त्यावेळेस जितेंद्र आव्हाड साहेबांना भेटलो, आव्हाड साहेबांना सांगितलं की साहेब असा असा विषय आहे, माझी इच्छा आहे. त्यांनी पवार साहेबांना कॉल केला, पवार साहेबांनी सांगितलं मी त्याची सगळी माहिती घेतो. तर त्यावेळेस पण त्यांना माझी माहिती म्हणजे संपूर्ण माहिती नव्हती, माहिती घेतो आणि मग मी तुला सांगतो. मग त्यावेळेस पवार साहेबांनी माहिती घेतली, रात्री 11:30ला फोन केला की तू उद्या सकाळी 10 वाजता ॲक्युरेट दिल्लीच्या बंगल्यावर पोच. आणि मग दुसऱ्या दिवशी 10 वाजता जितेंद्र आव्हाड साहेब मी दिल्लीच्या बंगल्यावर पोचलो आणि डॉट 10 वाजता राहुल गांधी साहेब तिथं पोचले पवार साहेबांच्या बंगल्यावर. त्यांची अर्धा तास बैठक झाली, चर्चा झाली. त्यानंतर पवार साहेबांनी मला आतमध्ये बोलवलं, राहुल गांधी साहेबांची माझी ओळख करून दिली आणि माझ्या समोर सांगितलं की हा उमेदवार आहे, हा लढू शकतो, हा जिंकूही शकतो. राहुल गांधी साहेबांनी पण यस बोललं. सगळं झालं, पुन्हा फेरविचार करण्यासाठी सांगितलं. मी पवार साहेबांच्या पाया पडलो, तिथून निघालो. पवार साहेब बोलले तिकीट तुझं कन्फर्म आहे आणि तुला मी सभा सुद्धा देईन. मी तिथून निघाल्यानंतर मला माहित नाही पुन्हा काय प्रॉब्लेम झाला, परंतु तो तिकीट मला मिळाला नाही. अपक्ष फॉर्म भरलेला ना आपण 19ला? नाही, तो मागे घेतला. पण तुम्हाला सांगतो मला तिकीट मिळालं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो, पवार साहेब आहेत का सांगतो. त्याच्यानंतर मी 1 महिन्यानंतर मी साहेबांचे आभार मानण्यासाठी गेलो बुके घेऊन. मी आव्हाड साहेबांना सांगितलं की साहेबांनी एवढे प्रयत्न केले, आपण आभार मानायला हरकत नाही. मी गेलो. त्यावेळेस आभार मानल्यानंतर साहेबांनी मला सांगितलं का तू 2 महिने माझ्याकडे लेट आला, तू 2 महिने अगोदर जर आला असता ना तर ही तिकीट तुलाच असते. पण
तू काम चालू ठेव, तुझं काम चांगलं आहे, तू काम चालू ठेव. 2024ला कुठून असशील कसा असशील माहीत नाही, पण तू खासदार असशील. एवढी मोठी दूरदृष्टी ही कुठल्या नेत्याची असेल तुम्ही मला सांगा ना, कुणाची असेल. आणि बरोबर 2022ला मला बोलावण्यात केलं. आदरणीय जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब माझ्या घरी आले, माझ्याशी चर्चा केली. दादांना भेटलो, दादांच्या नंतर थेट पवार साहेबांना भेटलो. पवार साहेब हसले. पवार साहेबांनी सांगितलं तुझं तिकीट कन्फर्म 2022ला. त्याच्यानंतर पुन्हा राजकीय उलथापालथ झाली, अडचणी आल्या, पुन्हा मी शिंदे साहेबांसोबत गेलो. परंतु पुन्हा जेव्हा माझ्या मुलीचं लग्न होतं 2023 10 डिसेंबर, त्यावेळेस मी पवार साहेबांना पत्रिका द्यायला गेलो आणि साहेबांना सांगितलं की साहेब तुम्हाला लग्नाला यायचं आहे. त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं की तू विसरला नाही ना. तर साहेब काय, तुला खासदार व्हायचं आहे. 10 डिसेंबर 2023चं लग्न होतं. मला वाटते 1 का 2 डिसेंबरला मी साहेबांना पत्रिका द्यायला गेलो होतो. तर मी बोललो नाही साहेब, नाही विसरलो. आणि साहेब मला व्हायचंच आहे. साहेब बोले होशील, लढायचं ना. मी बोला हा, मग येतो लग्नाला. मग त्यावेळेस मी शिवसेनेत होतो, परंतु तरी सुद्धा पवारसाहेब लग्नाला आले. आणि त्या दिवशी जे पवारसाहेब लग्नाला आले, माझा 50% विजय झाला. कारण जी लोकांमध्ये संभ्रम होता, कारण काँग्रेस मला तिकीट देणार नाही हे लोकांचा संभ्रम नव्हता, ठाम विश्वास होता. आणि मलाही माहीत होतं की मला काँग्रेस तिकीट देणार नाही, कारण 2019ला दिलं नव्हतं, आताही देणार नाही. परंतु ज्यावेळेस पवारसाहेब आले त्यावेळेस लोकांना विश्वास झाला की आता तिकीट बाळ्या मामालाच मिळणार आणि राष्ट्रवादीतूनच तिकीट मिळणार. आणि खरोखरच त्या दिवसापासून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत. म्हणून तुम्हाला सांगितलं की एवढा मोठा दूरदृष्टीचा नेता मी आमच्याकडच्या बघितलं. बऱ्याच लोकांना कुठून कुठून उचलून कसा कसा आमदार बनवले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बनवले, TDC बँकेचे चेअरमन बनवले. म्हणजे एवढी मोठी दूरदृष्टी ही पवारसाहेबांचीच, बाकी नाही. आणि मी आजही सांगतो, कालही सांगत होतो, आजही आणि उद्याही सांगेन, मी खासदार झालो फक्त ना फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे. बाकी कोणाच्या दम नव्हता मला तिकीट द्यायचा, आणि त्यांनी तिकीट दिलं आणि त्यांच्यामुळेच मी खासदार झालो.